मार्गशीर्षातील गुरुवारचे व्रत कसे करावे? मार्गशीर्ष महिना आला की गुरुवारचे व्रत सुरू होते. दिवाळीनंतर काहीसा थंडावलेला सण उत्सवांचा माहोल या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू होतो. बहुतांश ठिकाणी स्त्रिया हे गुरुवारचे लक्ष्मीचे व्रत करताना दिसतात. यावेळी लक्ष्मीची पूजा करून उपवास करण्याची पद्धत आहे. तसंच सवाष्णींना वाण देण्यालाही मार्गशीर्ष महिन्यात विशेष महत्त्व आहे. जे कोणी हे महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांच्यावर महालक्ष्मीची कृपा होते. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये. नित्य नेमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करत जावे. देवीचे मन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करील असे सांगितले जाते. चला आता बघूया की हे व्रत कसे करावे. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी उपवास आणि शास्त्रोक्त पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. उद्यापनाच्या दिवशी सवाष्ण स्त्रियांना बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील केला जातो. या व्रताची पूजा सुरू करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. चौरंगावर लाल कापड घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाची रास घालून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला बाहेरून हळदी कुंकूचे बोट लावावे. कलशात दुर्वा, पैसा, सुपारी घालावी. विड्यांची पानं अथवा आंब्याची डहाळे, पंचपत्री कलशावर ठेवावीत आणि त्यावर नारळ ठेवावा. चौरंगावर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. त्यापुढे विडा, खोबरं, खारीक, बदाम इत्यादी फळे, खडी साखर किंवा गुळ ठेवावा. महालक्ष्मी समोर दिवा लावावा. लक्ष्मीची षोडशोपचारे पूजा करावी. देवीला कमळाचे फूल नक्की वाहावे. लक्ष्मी पूजनानंतर सर्व कुटुंबासमवेत श्री महालक्ष्मी व्रतकथा वाचावी आणि आरती करावी. श्री लक्ष्मी नमनाष्टक देखील वाचावे. मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी. संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावा. गायीसाठी एक पान आठवणीने वेगळे काढावे. नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे. दुसऱ्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून घ्यावे किंवा तुळशीच्या झाडाला घातले तरी चालते. पानं फुलं निर्माल्यात टाकावीत. शेवटच्या गुरुवारी 5 कुमारिका किंवा 5 सवाष्णींना बोलावून हळदी कुंकू, फळे, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रतकथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा. कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते. लक्ष्मीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. स्त्रिया मनोभावे महालक्ष्मी देवीची कहाणी सुद्धा वाचतात. मंडळी, मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार वर्ज केला जातो. मार्गशीर्षातील गुरुवारची चाहूल लागताच बाजारपेठा फळाफुलांनी भरून जातात. या व्रतासाठी आंब्याचे डहाळे, 5 पत्री, 5 फळे, महालक्ष्मीसाठी सुवासिक वेणी, नारळ आणि या निमित्ताने घरी येणाऱ्या सुवासिनींसाठी गजरे इत्यादी गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे बाजार सगळा याच गोष्टींनी भरून गेलेला दिसतो. मंडळी, तुम्ही देखील मार्गशीर्षातील गुरुवारचे हे व्रत करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी असं नक्की लिहा.